पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान. मोदींना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार बहुमान. मोदी हा सन्मान मिळवणारे पहिले आशियाई नेते. भारत नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती. नॉर्वेच्या प्रमुख व्यावसायिक क्षेत्रातील नेत्यांशी मोदींचा संवाद. आपत्ती व्यवस्थापनाची इंधन पुरवठ्यासंदर्भात बैठक संपन्न. इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू. काटकसर करावी लागणार. महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती. अमरावतीच्या परतवाड्यात लव्ह जिहाद. ओळख लपवून युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपी मोहम्मद शरीफला पोलिसांनी केली अटक. साखरपुड्यासाठी निघालेल्या ट्रकचा अपघात. पालघरजवळ हा अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू. महागाईची झळ. भाज्यांचे भाव दुप्पट. घर खर्चासह गृहिणींचं बजेट कोलमडलं. मुंबईसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये भाज्या महागल्या. हिंगोलीमध्ये डिझेल तुटवड्यानं शेतकरी हैराण. खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाई तीव्र. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या जागेच्या बदल्यात पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या भेटीला. नागेश पाटील आष्टेकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. मतदारसंघातील कामांसाठी भेट घेतल्याची माहिती. राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष. वाद मिटवण्यासाठी शरद पवारांना साकडं. पार्थ पवार वरिष्ठ नेत्यांना विचारत नसल्याची चर्चा. पक्षात कोणतीही चलबिचल नाराजी नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं स्पष्टीकरण. शिवराज मोठेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. नीट पेपरफुटी प्रकरणी मोठेगावकरला कोठडी. मोठेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिका मनीषा मांढरे निलंबित. सीबीआयच्या पत्रानंतर मॉडर्न कॉलेजकडून निलंबनाची कारवाई. भोंदू खरातसह नामकरण आवारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. भोंदू खरातचा होता परदेशामध्ये पळण्याचा प्लॅन. खरात प्रकरणी अजून एक धक्कादायक खुलासा. विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर. एकूण 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान. विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंची केवळ 31% उपस्थिती. सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर. संभाजीनगरमध्ये कांदा प्रश्नी ठाकरे गटाचं आंदोलन. समृद्धी महामार्गावर अंबादास दानवेंच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन. सध्या 31 मे पर्यंत एसटीच्या तिकीट दरात कोणतीही दरवाढ नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष. बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. मान्सूनपूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचं पालिकेसमोर आव्हान. मुंबईतील नालेसफाईची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहणी. पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार. मुंढवा कोरेगाव पार्क रस्त्यावरील घटना. महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्यानं केला अत्याचार. गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. गारपिटीचा फटका. शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत.